तर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू झाला। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्यू झालेला आहे। पुण्यातले हे 2 पर्यटक आणि महाराष्ट्रातल्या एकूण 6 पर्यटकांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झालाय। कौस्तुभ गणबोटे यांचं कुटुंब आणि जगदाळे कुटुंब 19 एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेलं होतं। 22 एप्रिलला ही दोन्ही कुटुंब पहलगामच्या बैसरन व्हॅलीत होती। यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झालाय। पुण्यातील रास्ता पेठेत कौस्तुभ गणबोटे यांचं फरसाणचं दुकान आहे। दहशतवादी हल्ल्यात गणबोटे यांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबाला आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसलाय। तुमच्यासोबत चर्चा झाली तिकडे जातोय आणि ह्या सर्व गोष्टींची माहिती मला कशी मिळाली? मला नंतर कळालं सर की तो तिकडे गावी गेलेला आहे म्हणून। ज्या टायमाला मला कळलं की बाबा तो बाहेर गावी असा हल्ला झाला पहलगामला, तर मला त्यावेळेस कळालं की बाबा त्याच्यावर हल्ला झालेला आहे। काश्मीरमध्ये कौस्तुभ, संगीता, जगदाळे, जगदाळेची बायको आणि त्यांची मुलगी असे 5 जण होते। त्यांच्याशी शेवटचा संपर्क कधी झालेला होता तिकडे? संपर्क झालाच नाहीये अजून, नाही झालाच नाही संपर्क। ते माझं डोळ्याचं ऑपरेशन झालं त्यांनी मला इतकं त्रास दिली। तुम्ही स्वतःला सावरा त्यातून आता त्याची चुलती मारलीच नाही त्यांनी, अक्षरशः आईसारखं प्रेम दिलं त्यांनी मला। ते सकाळी एकदम ते धक्काच बसला की ती बातमी बघितल्यानंतर। कौस्तुभ गणबोटे आमचे एकदम लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि त्यांनी कसं आतापर्यंत उभं केलं हे आम्ही डोळ्यांनी बघितलेले। एकदम शून्यातनं त्यांनी सगळं विश्व निर्माण केलं। आधी जाण्याच्या आधी म्हटले होते की जाणार आहे मी फिरायला वगैरे म्हणून, बस तेवढंच विषय झाला। कारण काय रोडला दुकानं असल्यामुळे आम्ही जाता येता त्यांची भेट वगैरे घ्यायचो। लहानपणापासून मी जसं मला कळतंय तेव्हापासून माझा त्यांचा संपर्क आहे। म्हणजे मी त्यांच्या बिल्डिंगच्या ह्याच्यात खालीच त्यांचं दुकान आहे पहिल्यापासून। तर सगळ्यांना मदत करणं, सगळ्यांसोबत व्यवस्थित राहणं, नाही का, मनमिळव होते सगळ्यांसोबत। कधी आजपर्यंत मी त्यांची कधी कोणाशी भांडणंही बघितली नव्हती आजपर्यंत। तेवढा त्यांचा मनमिळव स्वभाव होता। सकाळी जेव्हा आम्हाला बातमी बघितली तेव्हा आम्हाला खूप हे वाटलं, शॉकिंग न्यूज वाटलं।